Good morning, class. This is Power DC. Welcome to all of you in our education platform in Electrostatics Part 2. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या दुसऱ्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत करते. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरला सुरुवात केली मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय ते सांगितलं. द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ॲट रेस्ट इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक. Electrostatic deals with the study of forces, fields and potential arising from static charges. The electricity developed on surface of object when they are rubbed with each other is called frictional electricity. हे तर आपण पाहिलं अगदी सुरुवातीलाच लेक्चरच्या सुरुवातीला. त्यानंतर मी तुम्हाला इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय आहे ते सांगितलं. एलिमेंटरी चार्ज स्मॉल ई या लेटरने रिप्रेझेंट केला जातो तेही सांगितलं. प्रोटॉनवरचा चार्ज प्लस ई असा रिप्रेझेंट केला जाईल. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज मायनस ई असा रिप्रेझेंट केला जाईल. इथंपर्यंत आपण पाहिलं होतो. आणि आज आपल्याला शिकायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस, की ज्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज. तर ही ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज काय आहे ती तुम्हाला मी समजावून सांगते. इलेक्ट्रिक चार्ज इज ॲडिटिव्ह लाईक मास. इलेक्ट्रिक चार्ज हा ॲडिटिव्ह आहे मासप्रमाणे. एखाद्या पार्टिकलच्या मासप्रमाणे त्या पार्टिकलचा चार्ज आपण ॲड करू शकतो. हे जे सेंटेन्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असलेलं ते मी तुम्हाला समजावून सांगते. बघा की या युनिवर्समध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहेत सगळे मॉलिक्यूलपासून तयार झाले. मॉलिक्यूल हा ॲटमपासून तयार झाला आणि ॲटम हा कॉम्बिनेशन आहे कुणाचं तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनचं. तुम्हाला माहीत आहे की एका ॲटममध्ये जितके नंबर्स ऑफ प्रोटॉन्स असतील तेवढेच नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणूनच ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. बघा मी काय म्हणते, सपोज आपण एक कार्बनचा ॲटम कन्सिडर करूया. बघा ज्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये कार्बनच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये असतील 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये असतील 4 इलेक्ट्रॉन. टोटल इलेक्ट्रॉनची संख्या झाली 6. तर इथं न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या सुद्धा किती असणार आहे तर 6 असणार आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा आहे 6. तुम्हाला माहित आहे की प्रोटॉनवरचा चार्ज आहे प्लस ई, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे मायनस ई आणि हा चार्ज परस्परांना कॅन्सल आउट होणार आहे आणि हा जो कार्बनचा ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल तो. म्हणजे जर मला कोणी विचारलं की या ॲटमवरचा नेट चार्ज किती आहे किंवा टोटल चार्ज किती आहे तर माझं उत्तर असणार आहे 0. कळतं का तुम्हाला? म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस एका ॲटममध्ये असतात म्हणजे जेवढे प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असतील तेवढेच नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स डिफरंट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असतात. बरोबर आहे ना? म्हणजे इथं प्रोटॉनची संख्या आहे 6. तर याचा अर्थ या ॲटममध्ये असलेला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो असणार आहे प्लस 6e आणि जो निगेटिव्ह चार्ज असणार आहे तो असणार आहे मायनस 6e आणि यांची ॲडिशन केली तर तो कॅन्सल आउट होणार आहे. प्लस 6 मायनस 6 कॅन्सल होणार आहे आणि म्हणून जो कार्बनवरचा नेट चार्ज किंवा टोटल चार्ज आहे तो असणार आहे 0. बरोबर आहे का? मग बघा आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया की ज्या ऑब्जेक्टवर आपण काहीतरी इलेक्ट्रॉन ॲड करतोय किंवा काहीतरी इलेक्ट्रॉन काढून घेतोय. ठीक आहे. थोडा वेळ तुम्हाला की ॲडिटिव्ह नेचर कसं असतं हे समजण्यासाठीचं मी एक्झाम्पल देते. बघा एक ऑब्जेक्ट आहे. असं समजा की हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. म्हणजे तुम्हाला माहित झालं की आता ह्याच्यावरचा चार्ज किती असणार आहे 0. हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असताना सपोज आपण याला बाहेरून चार्ज देतोय. काहीतरी बाहेरून चार्ज मी ॲड केला. तो चार्ज होता 5 मायक्रोकुलम. किती चार्ज दिला बरं मी ह्या न्यूट्रल ऑब्जेक्टवर? किती चार्ज आणते मी बाहेरून?
+5 मायक्रोकुलम. आता जर मला कोणी विचारलं की या ऑब्जेक्टवर किती चार्ज आहे, तर माझं उत्तर असेल +5 मायक्रोकुलम. मी अजून काही चार्ज ऍड करते. सपोज मी ऍड केला 3 मायक्रोकुलम. आणि आता जर मला कोणी विचारलं की या ऑब्जेक्टवर टोटल चार्ज किती आहे, तर मी सांगेन 8 मायक्रोकुलम. मग हे सांगत असताना मी केलं काय, तर अगोदरचा जो 5 मायक्रोकुलम, मायक्रो म्हणजे तुम्हाला माहिती आहे 10⁻⁻6 आणि कुलम हे चार्जचं एसआय युनिट आहे, म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻6 कुलम इतका चार्ज कोणावर प्रेझेंट आहे, तर ह्या ऑब्जेक्टवर प्रेझेंट आहे, की जो सुरुवातीला काय होता, न्यूट्रल होता. म्हणजे सुरुवातीला या ऑब्जेक्टवरचा चार्ज किती आहे, तर 0 आहे. आणि मग तुम्ही हळूहळू चार्ज ऍड करायला सुरुवात केली. पहिल्यांदा ऍड केला 5 मायक्रोकुलम, त्यानंतर तुम्ही ऍड करताय 3 मायक्रोकुलम, आणि मग मला विचारलं जातंय की ह्या ऑब्जेक्टवरचा टोटल चार्ज किती आहे, तर मी आता बिनधास्त सांगू शकते की ह्या ऑब्जेक्टवर जो टोटल चार्ज आहे तो आहे 8 मायक्रोकुलम. म्हणजे मी इथं चार्जेसची काय केलेली आहे, तर ॲडिशन केलेली आहे. बरोबर आहे. आधीचा जो चार्ज होता त्याच्यामध्ये मी नंतरचा चार्ज ऍड करू शकलेली आहे, आणि मग मी टोटल चार्ज सांगते, नेट चार्ज सांगते किती आहे, तर 8 मायक्रोकुलम आहे. ठीक आहे. आता मी असं केलं की काहीतरी चार्ज मी काढून घेते. सपोज 3 मायक्रोकुलम मी यातून बाहेर काढला. बघा, मी 5 मायक्रोकुलम ऍड केला, 3 मायक्रोकुलम मी ऍड केला होता, आणि 3 मायक्रोकुलम मी काय घेतला, तर बाहेर घेतला. मग ज्यावेळेस 5 मायक्रोकुलम आणि 3 मायक्रोकुलम इथं ऍड झाले होते ह्या ऑब्जेक्टवर, त्यावेळेस या ऑब्जेक्टवरचा जो चार्ज होता तो होता 8 मायक्रोकुलम. ठीक आहे. आणि ह्या 8 मायक्रोकुलम मधून 3 मायक्रोकुलम आपण बाहेर काढून घेतले. अशा सिच्युएशनमध्ये आता या ऑब्जेक्टवरचा जो चार्ज असणार आहे, बघा 8 मायक्रोकुलम आधीपासून होता, 5 मायक्रोकुलम प्लस 3 मायक्रोकुलम, पण त्यानंतर तुम्ही 3 मायक्रोकुलम परत बाजूला काढून घेतले, आणि आता या ऑब्जेक्टवर जो चार्ज शिल्लक राहणार आहे तो असणार आहे 5 मायक्रोकुलम. ठीक आहे. 5 मायक्रोकुलम, की ज्यावेळेस तुम्ही अशी सिच्युएशन तयार केलेली आहे, 5 मायक्रोकुलम ऍड करताय, 3 मायक्रोकुलम ऍड करताय, टोटल झाले 8 मायक्रोकुलम. मग पुन्हा त्या 8 मायक्रोकुलम मधून तुम्ही 3 मायक्रोकुलम बाहेर काढून घेताय, मग मला करावं लागतंय -3 मायक्रोकुलम. आणि आता सध्या या ऑब्जेक्टवर जो टोटल चार्ज दिसत आहे तुम्हाला तो आहे 5 मायक्रोकुलम. आलं का लक्षात? किंवा हेच मी असंही लिहू शकते, या ऑब्जेक्टवरच्या टोटल चार्जची मी काय करते, तर ॲडिशन करते. हा 5 मायक्रोकुलम इथं ऑब्जेक्टवर येत होता, +5 मायक्रोकुलम, 3 मायक्रोकुलम ह्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर येतोय म्हणून +3 मायक्रोकुलम, आणि ह्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरून हा 3 मायक्रोकुलम निघून जातोय, दुसऱ्या सिस्टीमकडे चाललाय, हा दुसरीकडे कुठेतरी निघून चाललाय, म्हणून मी हा -3 मायक्रोकुलम करेल. ठीक आहे. आणि ही जी मी काही ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करेल, हा असेल आपला नेट चार्ज. कोणावरचा? या ऑब्जेक्टवरचा. बघा बरं किती येतोय, +5 मायक्रोकुलम +3 मायक्रोकुलम, 8 मायक्रोकुलम, हा निघून चालला -3 मायक्रोकुलम. म्हणजे पुन्हा आपली ॲडिशन किती येते, तर 5 मायक्रोकुलम. आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे हीच गोष्ट आपण अशीही लिहू शकतो. एक ऑब्जेक्ट आहे, बघा आता पुन्हा मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करते. या ऑब्जेक्टवर हा इथून एक चार्ज आला, या चार्जला मी म्हणते Q1. इथून एक चार्ज येतोय Q2, इथून एक चार्ज येतोय Q3, इथून एक चार्ज येतोय Q4, अप टू इथं चार्ज येतोय Qn. मग जर मला कोणी विचारलं
की या ऑब्जेक्टच्या सरफेसवर असणारा टोटल चार्ज किती आहे किंवा नेट चार्ज किती आहे, तर मी काय करील, Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4 अप टू Qn अशी ॲडिशन करील. जेवढे केवढे चार्ज तुम्ही त्या ऑब्जेक्टच्या सरफेसला देऊ केलेत तेवढ्या सगळ्यांची मी काय घेईल तर ॲडिशन घेईल. ठीक आहे. मग ही दिसते कसली ॲडिशन तुम्हाला, तर ही आहे अल्जेब्रिक ॲडिशन. ही आहे अल्जेब्रिक ॲडिशन. अल्जेब्रिक ॲडिशन कुणाची करतो आपण, तर फक्त स्केलर क्वांटिटीचीच आपण काय करतो तर अल्जेब्रिक ॲडिशन करतो. स्केलर नसलेल्या क्वांटिटीची आपण अल्जेब्रिक ॲडिशन करू शकत नाही. म्हणजे व्हेक्टरची आपण अल्जेब्रिक ॲडिशन नाही करणार. आपण कुणाची करणार तर जेवढ्या काही स्केलर क्वांटिटीज आहेत त्यांचीच मी फक्त काय करील तर अल्जेब्रिक ॲडिशन करील. आणि इथं मी कोणाची अल्जेब्रिक ॲडिशन तुम्हाला केलेली दिसतीये, तर चार्जची अल्जेब्रिक ॲडिशन केलेली दिसतीये. म्हणून मग आपण असंही म्हणू शकतो की चार्ज ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. कळते का तुम्हाला आपण काय म्हणतोय ते. चार्ज ही काय असणार आहे तर स्केलर क्वांटिटी असणार आहे. मग ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज काय सांगतं आपल्याला, तर द टोटल इलेक्ट्रिक चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट. हे जे टोटल इलेक्ट्रिक चार्ज आहेत Q1 Q2 Q3 Q4 अप टू Qn आपण ॲडिशन केली, हा नेट चार्ज आहे किंवा टोटल चार्ज आहे. कशावर असलेला, ऑब्जेक्टवर असलेला, इज इक्वल टू द algebraic sum of all the electric charges distributed on different parts of the object. काय असणार आहे, टोटल इलेक्ट्रिक चार्ज एखाद्या ऑब्जेक्टवर असलेला, तर ही अल्जेब्रिक सम असणार आहे. कुणाची, तर इलेक्ट्रिक चार्जेसची, की जे एखाद्या ऑब्जेक्टवर वेगवेगळ्या पार्टवर काय झालेले आहेत, जे चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत किंवा ऑब्जेक्टच्या डिफरंट पार्टवर डिस्ट्रीब्यूट झालेल्या चार्जेसची ॲडिशन म्हणजेच काय आहे तर ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज आहे. बरोबर आहे की ज्यांची ॲडिशन केल्यामुळं मला काय मिळतो, त्या ऑब्जेक्टवरचा नेट चार्ज मिळतो किंवा काय मिळतो तर टोटल चार्ज मिळतो. आलंय का तुमच्या लक्षात. म्हणजे बघा, जेवढे काही चार्जेस त्या ऑब्जेक्टवर येतील मी त्यांची काय करील तर ॲडिशन करील, आणि जेवढ्या काही चार्ज त्या ऑब्जेक्टला सोडून जाईल मी त्यांची काय करील तर सबस्ट्रॅक्शन करील. ठीक आहे. म्हणजे Q1 आणि Q2 जर ह्या ऑब्जेक्टवर येत होता तर मी त्यांची केली ॲडिशन, आणि Q3 हा चार्ज सपोज या ऑब्जेक्टला सोडून जायला निघेल तर मी इथं कसं लिहिल बघा, प्लस. अल्जेब्रिक ॲडिशन तुम्हाला सांगणार इथं तर प्लस आहे, पण Q3 लिहित असताना मात्र तुम्हाला इथं मायनस Q3 असं लिहावं लागेल, आणि प्लस मायनस काय होऊन जाणार आहे तर मायनस Q3 होऊन जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सगळ्या चार्जेसची काय करणार, ॲडिशन करणार, अल्जेब्रिक ॲडिशन करणार. आणि अल्जेब्रिक ॲडिशन ही स्केलर क्वांटिटीची असते म्हणून तुम्ही चार्जला काय म्हणणार तर स्केलर क्वांटिटी म्हणणार. आणि चार्जेसची एखाद्या ऑब्जेक्टवर डिफरंट पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेल्या चार्जेसची ॲडिशन काय रिप्रेझेंट करते तर ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज रिप्रेझेंट करते. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला त्या ऑब्जेक्टवरचा टोटल चार्ज किंवा नेट चार्ज सांगता येतो. कसा, त्या ऑब्जेक्टवरती स्प्रेड झालेल्या डिस्ट्रीब्यूट झालेल्या चार्जेसची ॲडिशन करून. राहील लक्षात. हे काय आहे तर ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज आहे. मास सारखंच, ज्याप्रमाणे ऑब्जेक्टचं मास आपण परस्परांमध्ये ॲड करतो त्याचप्रमाणे आपण त्या ऑब्जेक्टवर डिस्ट्रीब्यूट झालेले जे चार्जेस आहेत डिफरंट पार्टवरती, ज्यांचं चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, ते चार्जेस काय करू शकतोय तर ॲड करू शकतोय. फक्त मग फरक हा असेल की द मासेस ऑफ द पार्टिकल constituting an object are always positive, whereas the charges distributed on different parts of the object may be positive or negative. बघा,
जे पार्टिकलचं मास आपण ऍड करू की ज्यांच्यापासून तो ऑब्जेक्ट तयार होणार आहे हे नेहमीच कसं असेल तर पॉझिटिव्ह असेल. एखाद्या ऑब्जेक्टचं मास निगेटिव्ह आहे असं तर नाही ना म्हणत आपण कधी. म्हणजे ऑब्जेक्टचं मास हे नेहमीच कसं असणार आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे बघा, हे काहीतरी मास आहे, हे काहीतरी मास आहे, हे काहीतरी मास आहे, हे काहीतरी मास आहे आणि यांची ॲडिशन होऊन एक ऑब्जेक्ट तयार होतोय. हा एक ऑब्जेक्ट तयार होतोय. मग या मासला मी म्हणते M1, याला म्हणते M2, याला म्हणते M3 आणि याला म्हणते M4. या M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4च्या एकत्रित येण्याने कोण तयार झाला तर हा ऑब्जेक्ट तयार झाला. यांचं एकत्रीकरण म्हणजे कोण आहे तर हा ऑब्जेक्ट आहे. पण असं कधीच होणार नाही की हा -M2 होता किंवा हा -M3 आहे किंवा हा -M4 आहे. मास ऑलवेज कसं असेल पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. ज्या मासेसपासून ऑब्जेक्ट तयार होईल ते मास कसं असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. पण या ऑब्जेक्टच्या डिफरंट पार्टवर डिस्ट्रीब्यूट झालेले जे चार्जेस आहेत ते प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह असतील असं नाही. काही वेळेस तो चार्ज पॉझिटिव्ह असेल आणि काही वेळेस तो चार्ज निगेटिव्ह असेल. ठीक आहे. राहील लक्षात तुमच्या. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की ज्यावेळेस आपण ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज डिस्कस करतोय आणि ती ॲडिटिव्ह प्रॉपर्टी मास सारखी आहे असं म्हणतोय, असं म्हणत असताना सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यातलीच दुसरं एक फॅक्ट असं आहे की द टोटल मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. द टोटल चार्ज ऑन द ऑब्जेक्ट मे बी पॉझिटिव्ह, 0 ऑर निगेटिव्ह. जे ऑब्जेक्टचं टोटल मास असणार आहे ते नेहमीच कसं असेल पॉझिटिव्ह. बघा, हा होता 10 ग्रॅम, हा होता 10 ग्रॅम, हा 10 ग्रॅम, हा 10 ग्रॅम. यांचं एकत्रित करून जो ऑब्जेक्ट तयार झाला तो किती ग्रॅमचा असेल 40 ग्रॅमचा असेल. निगेटिव्ह 40 ग्रॅमचा आहे असं मी म्हणू शकते का नाही. ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवरच्या टोटल चार्जच्या बाबतीत बोलतोय त्यावेळेस तो टोटल चार्ज टोटल मास सारखा टोटल चार्ज सुद्धा असेल की नाही. तो टोटल चार्ज काही वेळेस पॉझिटिव्ह असेल, काही वेळेस निगेटिव्ह असेल आणि काही वेळेस तो टोटल चार्ज काय असू शकतोय तर 0 सुद्धा असू शकतोय. बरोबर आहे ना. टोटल मास 0 कधीच नसणार आहे. की ज्यावेळेस मी 4, 3, 4, 5, 6 मासेस ॲड करते त्यावेळेस असं कधीच होणार नाही ना की त्या मासेसची ॲडिशन 0 झाली. पण ज्यावेळेस मी चार्जेसची ॲडिशन करील, चार्जेसची टोटल घेईल त्यावेळेस ती पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते आणि 0 ही असू शकते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. आता ही प्रॉपर्टी तुम्हाला खूप चांगली समजली असं मी समजून घेते आणि मग आपण जाऊयात आपल्या दुसऱ्या प्रॉपर्टीकडे, क्वांटायझेशन ऑफ चार्जकडे. क्वांटायझेशन ऑफ चार्ज ही इलेक्ट्रिक चार्जची फंडामेंटल प्रॉपर्टी आपण पाहूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.